आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम 2024-25 ची आढावा बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्यात यंदा भाताला 2,369 रुपये, नाचणीला 4,886 रुपये तर सोयाबीनसाठी 5,328 रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत देण्याचं निश्चित झाल्याचं सांगितलं। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपला माल प्रस्तावित खरेदी केंद्रावरच द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी केंद्र निर्माण व्हावीत, यासाठी खरेदी केंद्रांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत। मार्केटिंग फेडरेशन आणि पणन संघानं शेतीमालाची खरेदी करावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल याची दक्षता घ्यावी। जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात खरेदी संघाची स्थापना करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत केल्या। धान्य विक्री दरम्यान खासगी कंपन्यांकडून आर्द्रता तपासणी यंत्राद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत त्यांनी कडक कारवाई करावी असे निर्देश दिलेत। गतवर्षी जिल्ह्यात भाताची 8 तर नाचणीची 5 खरेदी केंद्र सुरू होती। शासनाच्या परवानगीनंतर जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी दिली। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।